नमस्कार मित्रांनो, तर शुभ सकाळ सर्वांना. तर मित्रांनो बघा, आता फायनली आपला जायचा दिवस पण आला, कारण की परवा दिवशी तिकीट काढलेलं होतं. तर आता बघा उठलो तो, म्हणजे वातावरण बाहेरचं अजून कसं माहिती नाही, पण उठलो तर जसं खुशीमध्ये आता तसं आता गममध्ये जायची पाळी आहे. कारण की भरपूर लांब आहे, 2 दिवस पूर्ण सफर आपला चालू राहणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ कसा सफर होतोय. तर इमोशनली आता उठून आईने जेवण वगैरे बनवून ठेवले. तर आता जेवण वगैरे सामान वगैरे काय नव्हतं, पॅक करून घेतले. तर वेरची वगैरे बी आंघोळ झाली, आईने चपात्या वगैरे जायला लागलो म्हणून बनवून तयार ठेवले. तर रात्री चपात्या वगैरे अजून चालू द्यायच्या. साईडला काय तर भाजी बनते. बस झाले सकाळ धरणं जायचं म्हणलं का आईची ममता बघा. जायचं म्हणल्यानंतर सकाळ धरणं चालू जाय बनवायला. बास म्हणतोय तर अजून बास येऊन झाले. झाडं लावायची होती, तर एवढ्या टायमात झाड पण लावायचं झालंय. खड्डं घेतलं, पण आपलं एक काम अधूर राहिलं, नारळाची झाडं लावायची. तर बघा आता बाहेरचा मोसम कसा झालाय. मोसम अजून आता उजळलेला आहे, पण गावाकडलं वातावरण एकदम अति सुंदर असतंय. बघा आता थोड्या टायमाने सूर्यास्त पण होऊ शकतोय, कारण नाही अजून एक अर्धा तास लागेल, कारण की उजळलं लवकर. तर हे आपला परिसर आहे, पण हे जी पण इच्छा अधुरी राहिली. नेक्स्ट बारी तुम्हाला सांगतो, तुमच्या सपोर्टने जर पुढे गेलो तर मग तुम्हाला नक्की सांगतो की बाबा काय बनवायचं आहे. तर एक इच्छा अधुरीच आहे आपली. तर बघू नेक्स्ट बारी. बघा हे आपला परिसर आता एवढा भारी वाटतंय. आता साऱ्या गोष्टी जातात. तर हे मागे जी आवाज येते कोणमोन हे गावाकडेच म्हणजे आवाज चांगली वाटते. सकाळचं वातावरण म्हणजे गावाकडे एकदम अति सुंदर वाटतंय. तर खाली म्हणजे चुलत्यांवर भेटायला जायचं, पण कुणाला भेटायला जायचं झालं नाही, कारण की रात्री पाऊसच एवढा जोरात चालू होता. मग येताना पावसाने भिजलो, त्यामुळे उशीर झाला. रवाई कपडे अजून तसंच पडले. रवाई रातचे कपडे अजून अशी ओली पडली. आता आमचा वेळ तयार व्हायला लागला. तर आता वेळच्या पायाला लागलं होतं, ती पहिली पट्टी गेली आहे. तर पायाला त्यानं काल खेळताना काय तर लावून घेतलंय. तर आता तयार आहे, नाही तर बॅगा वगैरे हेनेच काढला असता बाहेर. ओके डन आहे. तर बघा पॅकिंग झालं आहे बघा गावठी पद्धतीने. काय झालं तर बघा अजून बास म्हणलं तर ऐकाय तयारच नाही. बघा तयार होऊन सारा आले, तर धनाजी पण आल्यात हे करा. तर बघा आता मी शिव घरला. तर बघा मित्रांनो झालो आहे तर तयार, पूर्ण टायमिंग झालेलं आहे आपलं जायचं. तर चला आता निघूया, कारण की उशीर होतोय. परत जाताना रोडे पालखी महामार्ग असल्यामुळे जाता एखाद्या मला भीड पण होऊ शकते, त्यासाठी लवकरच निघावं लागतं. तयार ना. रोगाई घरचा परिसर आता करायचा मेस नाही का. आंबे झाडं आंबा खाल्लं सारं ना, आता चाललोय बघा. तर बघा आता अण्णांना म्हणलं जाऊ का. तर बघा आता झाले फोटोशूट करायला लागलोय. तर आता जाता जाता आलोय इथं. दोन जागी राहिला. तर नातूला आजी समजावायला लागले, ते नातूला आगाऊपणा करते. जाऊ जाऊ ना. हा दवाखान्यात दाखवा लवकर. हा हा तेल गाडी झाड आहेत बघा. ही पाऊस भरपूर पडतो आणि टायमाला आता पूर्ण सुकलेली
पोचले कुर्डवाडी स्टेशनला. आता चढायचं आहे वर, प्लॅटफॉर्मवर जायचं आहे आता. जाय का नाही बाहेर सामान असं घेऊन वर चढायला. दिल्लीत तर लय हाल होतो. घेऊन यायचंय तेवढंच, खाली बी न्यायला त्रास होतोय. तर बघा पोचलोय बघा कुर्डवाडी मध्ये. तर कुर्डवाडी स्टेशन आहे. तर आता बॅगा वगैरे आणून प्लॅटफॉर्मवरती पोचलोय. तर आता बघू 10 मिनिट राहिलेत गाडीला यायला. आजपर्यंत तर अजून चांगलं झालं आहे, पण पुढं काय सांगता येत नाही. आजपर्यंत आता आज गरमी पण भरपूर लागायला लागली. हे डबा हॉटेल बिटेल बनवायचं झालं तर हॉटेलसाठी घेऊन जावं असं वाटतंय, पण देत नाही ते. एक्सप्रेस हेच आहे बघा. आता B4 आहे. के धनाजी गेलेत बघा पुढं ट्रेन मध्ये. आता ही डब्बा आहे आमचा. पोचला पण करते. तर बाय बाय धनाजी. ओके झालं. आता बसवलं बघा, गाडी पण आली आहे ना. आता सीटल बॅगा लावतो. तर मित्रांनो बघा, आता झाला आपला प्रवास सुरू झालाय. आता गाडीमध्ये बसलोय मस्तपैकी. धनाजी सोडून गेले. तर आता गाडी पूर्ण चालली. तर बघू आता सीट वगैरे भेटलं आपल्याला. तर आता बघू कधीपर्यंत गाडी घेऊ. 2 दिवसा सफर आहे. जेवण चालू आहे बघा. वांग चांगलं झालंय. बसलेत. वीर पण कसं बसलाय बघा. तर बघा बघा ही भरपूर मोठी नदी आहे. तर यात मासा वगैरे पकडलं जाते, पालन केलं जाते. एक अजून एक मोठी ती गेली नदी. नमस्कार सगळ्यांना. तर गुड मॉर्निंग. आता आग्रा गेला बघा. मी आता दिल्लीत पोहोचले 2 तासात. तर बसलोय फ्रेश होते. तर नाश्ता काय नाही, चहा पिला, कुल्हड चहा. त्या कुल्हडला सगळी मातीच होती, तर पिला तसा. चहा पण चांगला होता आतापर्यंतचा, तर चांगलाच होता. फक्त त्या कुल्हडला माती लागल्यामुळे जरा हे झालं, पण ठीक होतं. आता बसला मी पण फ्रेश होऊन ती वर. त्यांनी पण बसल्यात. कापला नाही कारण चाकूच नव्हता. त्यांनी पण फ्रेश होऊन बसल्यात कुल्हड चहा पिऊन. बाहेर लागला त्यांनी. 9 वाजता पोहोचते दिल्लीत. तर मित्रांनो बघा, आता झाली सकाळ. मस्तपैकी चहा वगैरे पिऊन बसलो. तर कालच्या दरम्यान झोपून दिवस घालवला. तर मस्तपैकी म्हणजे आता चहा वगैरे एवढं काही खास भेटत नाही, तरी पण ठेवावं लागते, मजबुरी आहे. तर आता वीर पण बसला गेम खेळत. तर कालच्या दरम्यान व्हिडिओ वगैरे काही नव्हता बनवला. आता बघू आता एक तास 1.5 तास नवी दिल्लीत बसून नेक्स्ट तिकीट. गेम खेळून झालं आहे बसला. आता हे करत. तर आता सुशांत भैयाचा फोन आला म्हणून बोलत बसलाय. उशीर झाला. त्याला फोन केला सकाळी 6 वाजता. तर ते लाईनवरतीच असतोय जाता. पण ते आता हे झालं नाही, फोन उचलला नव्हता त्या. इथं अशा भरपूर गोष्टी होत राहतात बघा. आता कोणाकोणाला पकडून नेलंय बघा. तर आम्ही पोचलोय आता दिल्ली स्टेशनला. इथं असे प्रकार भरपूर होते दिल्लीमध्ये. तर आता पोचलोय बघा. गर्दी बघा दिल्लीमध्ये. हुमस व्हायला लागली आता. बघा आता दिल्लीला एवढं अफडातफडी व्हायला लागली का नाही. ऑटोवाल्यांना पोलीस वगैरे आले. तर आता आमच्या पुढं चोरी झाली बरं का. खतरनाक टुरिस्टांच्या बाईकवरती काय तर घेऊन गेला. ऑटो कसं निघायला लागले बघा. तर पोलिसवाला मेन SSP येणार आहे. त्यामुळे एवढं अफडातफडी चालू आहे का ना बोलणार बघा. म्हणजे कसं बाहेर निघायला जागा भेटत नाही. लुटपाटे चालू होते. आता मध्ये एक अजून एक लुटरे येते बघा. तुम्हाला नक्की येते दाखवत मागडले वगैरे. नंतर 500 रुपयाला नोट केली जाईल.
पोहोचलोय बघा आता दुसऱ्या स्टेशनवर. तर आता बघा युवाचं बघा. हा? पावसाचं वातावरण आहे बघा. तर थांबलोय आता ह्या स्टेशनवर. आता कालावलीला इथनं म्हणजे गाडी आहे. तर आता अजून यायचे 11 वाजलेत 10 वाजलेत. कधी ते काय माहित नाही. आता ही बिल्डिंग 4-5 वर्ष झालं बनवत होती. आता बनवून तयार झाली तरी पण थोडंसं वर काम राहिलंय. आणि हे सगळं प्रदूषण आहे. हे काय असं धुकं वगैरे नाही. आभाळ तर आलंच पण प्रदूषण भरपूर आहे. बसलो बघा आता ट्रेनमध्ये. तर आता ही AC चेअरवाली आहे. तर AC एसीचा 1-2 डब्बा असतो. याचा तेवढा डब्बा एकच डब्बा आहे. तर बसून बसून पुरा हाल झालं. गरमी हात आला जरा थोडी राहायची सास घेतली. नाहीतर डोक्याचा घामच हाताला जातो डोक्यात. हुमसच आहे नुसती. दिल्ली ऊन नाही आपण हुमस. पाऊस पडतात ना त्यामुळे बाकी गरमीच आहे घाण दिल्ली. जरा आता येऊन सुकून भेटला. आता पोचतोय आपण आपल्या घरी. तुला वाटतंय बरं. अशी ट्रेन आहे मग. एकच डब्बा एवढा. कसलं तुफान चालू आहे बघा. तर पाऊस पण यायलाय वारं पण तेवढंच आहे. तर महाराष्ट्रात पाऊस पडतो पण सारीकडे पाऊस पडायचा लागलाय. भरपूर पडलाय पाऊस बघा. किती पडायला लागलाय. बाहेर मोबाईल क्लिअरिटी दिसते. क्लिअरिटी जवळ मोबाईल कसं एवढं स्वच्छ दिसते काय माहिती. मोबाईल स्वच्छ मोबाईलला तसंच होतं. ट्रेन थांबली आहे. धूळ जरी असली ना तरी पण ती क्लिअरच दिसते. ट्रेन थांबली आहे पण ही धूळ नाही आहे. पाऊस आहे सगळा. लय पाऊस. सगळ्या भिंती वल्ल्या झाल्या. ट्रेन जिथल्या तिथं थांबली. तर मित्रांनो बघा बसलोय आता. किती टाइम झालं चहा प्यायची तलब झाली पण चहा भेटणार. कॉफी यायला लागली. गरमी एवढे त्यामुळे कॉफी पिऊ वाटत नाही. तर बघा हे पण पोरगाळ असलंय. या टेबलला पैसे भरल्यात माहितीये ना. तिकीट मासा भेटले. पोचाई खुशी आहे. शाळेला जायचं अर्धा किलोमीटर आपला अर्धा तासाचा रस्ता राहिला आहे इथून. तर शिरसामध्ये पोचलोय बघा. आता अर्धा तासाचा रस्ता आहे इथून पुढे जायला. तर AC डब्बा भेटल्यामुळं सुख शांती भेटली. पाऊस वाचलो AC डब्बा भेटल्यामुळं. तर बघा नाहीतर थंडी वाजायला लावली. एवढं म्हणजे हे होतंय. तर शिरसाळ स्टेशन आहे. जुनं स्टेशन होतं बघा. जुनं स्टेशन आहे. आता नवीन अकडली साईडला पण असंच बनणार आहे स्टेशन. तर बघा सफर करणं पूर्ण कंटाळून गेला. गावाकडे असताना अंग वगैरे दुखत नव्हतं पण आता पूर्ण म्हणजे अंग दुखून जायला आलंय बघा. सफर करणं बघा लय अवघड आहे. तर आता झालं त्यातून पुढं आता आपलं एक स्टेशन सोडलं का आपलं स्टेशन येणार आहे. घरी कधी पोहोचणं असं झालं. गाडी पूर्ण मोकळी झाली बघा. शिरसात आली गाडी पूर्ण मोकळी होती. तेव्हा हे काय करावं लागलाय बाहेर. थोडी सूट भेटली का लगेच शरार चालू होते. कसं वाटतं रे? लय चिल्ड आहे बाबा.